संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, संत सेवालाल, संत सावता या सर्वच महामानवांना, महापुरुषांना माझं मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन. आज पळसखेडमध्ये ओबीसी जात निहाय जनगणना जनजागृती सभा होत आहे. या सभेला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, बटोळी मामा, बजरंगी सानप, बलबीरजी बागजे, माऊली शिरसाट, केशव कादळे, मोहनजी आगाव, आमचे बाकी सर्व आनंदभाई असतील, सर्व मित्रमंडळी, कार्यकर्ते आणि समोर बसलेले समाज बांधव, माता आणि भगिनींनो, बांधवांनो, ओबीसीची जात निहाय जनगणना का केली पाहिजे आणि ओबीसीची जात निहाय जनगणना कधी झाली? खरं तर ओबीसीची जात निहाय जनगणना आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की या सरकारपेक्षा आपल्या भारतातल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून जेवढे सरकार आले याच्यापेक्षा इंग्रज चांगले होते. कारण की इंग्रजांनी 1931 ला ओबीसीची जात निहाय जनगणना केली. त्यानंतर एकाही सरकारनं ओबीसीची जनगणना केली नाही. मग ओबीसीची जनगणनाच नाही तर आपल्याला आपले हक्क अधिकार कसे मिळतील, आपल्या आकडेवारीच कळाली तर आपल्याला बजेट कशी तरतूद करायची, आपल्या ओबीसीसाठी आपला आकडा जर कळत नसेल तर शासनाने बजेट कसं तरतूद करायचं, असं जितनी संख्या नाही उसकी इतनी हिस्सेदारी. मग ती राजकारणात असो, राजसत्तेवर असो, तिजोरीत असो, शासनाच्या तुमच्या नोकऱ्यामध्ये असो, तुमच्या शिक्षणाच्या असो, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची हिस्सेदारी देण्यासाठी तुमचा वाटा किती ते ठरवावं लागतं. परंतु आपलं सगळं बेवारस कारभार झालं, आपला काही वाटा नाही, काही नाही. अनेक सरकार येतात, अनेक सरकार जातात, ओबीसीची जात निहाय जनगणना करू म्हणून सांगतात आणि कोणीही करत नाही. आता सुद्धा 2010 लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी, नाशिकचे तत्कालीन खासदार समीर भाऊ भुजबळ, त्या सर्वांनी मिळून 100 पेक्षा जास्त खासदारांना सोबत घेऊन लोकसभेला घेराव घातला होता आणि ओबीसीची जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला 100 पेक्षा जास्त खासदारांनी एकत्र आल्यामुळं नक्कीच त्या सरकारनं जनगणना सुरू केली. पण 2014ला सरकार बदललं आणि मोदी साहेब आले, जनगणना थांबली. त्यानंतर 2019 गेलं, 21 गेलं, 2021ला जनगणना होणं अनिवार्य होतं, 2011ला, 2021ला. परंतु 21ची 22, 23, 24 झालं. 24ला पुन्हा निवडणुका जवळ आल्या की या दोन्ही पार्ट्यांनी, काँग्रेस असेल भाजपने असेल, दोघांनी सांगितलं आम्ही जनगणना करू. काँग्रेसवाले राहुल गांधी म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही जात निहाय जनगणना करू आणि मोदी अमित शहा म्हणताय सरकार आमचंच येणार आहे, आम्ही जात निहाय जनगणना करू. परंतु बांधवांनो, आता जनगणना सुरू झाली. आता आपली जनगणना सुरू झाली, परंतु त्यामध्ये जातीचा कॉलम नाही, आपल्या ओबीसीचा कॉलम नसल्यामुळं आपली आकडेवारी कशी करणार, जी पूर्वीपासूनची चाललेली आहे. एससी, एसटी आणि सर्व मग बाकी अदर हे असं चालत राहील. त्यामध्ये ओबीसीचा कुठलाही उल्लेख नाही, ओबीसीचा कुठलाही कॉलम नाही. त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, हा लढा पुढे घेणं गरजेचं आहे. राज्यात आपल्याला हिलवलं जात आहे, राज्यात आपल्याला आपण कमी आहोत सांगितलं जात आहे. ज्या गावामध्ये माळी, ज्या गावाचे माळ्यांना त्रास दिला जातोय, वंजाऱ्यांना त्रास दिला जातो, बंजाऱ्यांना त्रास दिला जातोय, धनगरांना त्रास दिला जातो, मायक्रो ओबीसीचा बिचाऱ्यांना विचारता सोयी नाही. मायक्रो ओबीसींना गाववाड्यामध्ये भयंकर त्रास आहे. आपण आता एकत्र येणं गरजेचं आहे, नाहीतर एक 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 करून आपण संपवलं जातो. आपण काय करतो, आपला बांधाचा जर भाग असला, आपल्या सख्या भावात बांधा जाऊ लागतात, आपण पुढे घेऊन पुराणी घेऊन एकमेकाच्या अंगावर जाऊ जातो. परंतु आज आपलं पूर्ण बांध नाही, पूर्ण सिद्धच यांनी वरभरून घेतलं तरी सुद्धा आपण बोलायला तयार नाही. आपण फक्त आपसात भांडल्या, माळी म्हणतो मी माझं, माळी म्हणतो मला वंजारी चालत नाही, वंजारी म्हणतो मला धनगर चालत नाही, धनगर म्हणतो मला बंजारा चालत नाही. हे चालणार नाही बांधवांना. आपण आपले आहोत, आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आपल्या हक्काधिकाराची लढाई आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे आणि हा लढा पुढे नेऊन आपले सभागृहात प्रतिनिधी सुद्धा आपले जास्त असले पाहिजे. जितकी संख्या होईल उसकी इतनी हिस्सेदारी. त्याप्रमाणे सभागृहात सुद्धा तितके आमदार गेले पाहिजे, तितके खासदार गेले पाहिजे, तितके जिल्हा परिषद सदस्य झाले पाहिजे, तितके सभापती, तितके जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्रात, तितके मंत्रीपद आपल्याला मिळले पाहिजे. लोकसंख्येच्या अनुसार आपल्याला मुख्यमंत्रीपद आपल्या ओबीसी बांधवांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. काल गुंडे साहेबांच्या रूपामध्ये मुख्यमंत्री पद आपल्याला मिळण्याचं आपण स्वप्न पाहिलं होतं, पण दुर्दैवानं ते पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु आता तरी आपण जागे झालं पाहिजे, आपला ओबीसीचा कोणीतरी मुख्यमंत्री झाला पाहिजे ना. आजपर्यंत 29 मुख्यमंत्री झाले, त्याच्यापैकी 24-25 मुख्यमंत्री त्या प्रस्थापित लोकांचे. आणि आरक्षण कुणाला लागतंय? जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे, राजकीय दृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे.
ही कुठल्याही दृष्ट्या मागास नाही. त्यांना फक्त तुमचं अस्तित्व कोरडून घेण्यासाठी त्या अंतर्वादीच्या बेवड्याला पाठी नापास बेवड्याला समोर होणार. बघा तुम्ही ओबीसीचं आंदोलन सुरू असताना ओबीसीच्या अधिकाराची लढाई लढत असताना ओबीसीच्या प्रश्नाच्या ओबीसीच्या आंदोलनाकडे कुठलंही सरकार येत नाही. सरकारमधला कुठला प्रतिनिधी येत नाही. ओबीसीच्या प्रतिनिधींना येऊ दिल्या जात नाही. आणि आज ते ब्युरो आजच सकाळी बसलोय की काल त्याच्याकडे बसायच्या आधी राधाकृष्ण जातीवादी याचा नगरचा विखे जो आजपर्यंत ओबीसीच्या जीवावर आमदार मंत्री त्याचा बाप आमदार मंत्री पोरग खासदार ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीच्या विरोधात तिला षडयंत्र करण्यासाठी ओबीसीच्या विरोधात घेऊन जातोय तिथं. आणि ते बेवडे पाठी नापास फक्त बसतो तिथं दिवसभर होणार. आणि उन्हात बसल्याच्या नंतर माणसाला लघुशंका येऊ शकते का? सकाळी 10 वाजल्यापासून उन्हात बसलाय ना. उन्हात बसल्याच्या नंतर एखाद्या माणसाला पाणी पिलं नाही म्हणते, उन्हात बसलाय म्हणते, पण याला वेगवेगळ्याची काय गरज आहे? तिथं विजय तारक नावाच्या माणसाच्या घरात जाऊन मग तिथं गेला कशाला त्याला म्हणून तिथं कुठतरी एनर्जी पिऊन यायचं, एनर्जी जेल पिऊन यायचं, कुठतरी काजू बदाम खाऊन यायचं. राज्य सरकार चाबळे, राज्य सरकारचे प्रतिनिधी चाबळे आणि विशेषतः जातीवादी हे मराठ्याचे प्रतिनिधी चाबळे यांनी त्या खरोखर तिथं सीसीटीव्ही लावली पाहिजे. उपोषण आमचं असो का कोणाचं असो कडक उपोषण झालं पाहिजे ना. त्यांच्या उपोषणाला सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तरी त्यांच्या उपोषणाला त्यांनी कुठं काही खायचं, काही कसं वागायचं, कसं बोलायचं. मीडियावाले सुद्धा एका बाजूच्या कुठं हे करतात. मीडियावाल्याने सुद्धा ते दाखवलं पाहिजे. त्या बाजावरून बसला ना, मला ना बाजावर जाऊन बसतो मी, हा तू अन्न खाल्लं नाही, पाणी पिलं नाही, तू माझ्या घरात जायची गरज काय? हे सगळं प्रसार माध्यमाने दाखवलं पाहिजे. त्या घरात जाऊन काजू बदाम खाऊन आला, त्या घरात जाऊन एनर्जी पिऊन आला, त्या घरात जाऊन काहीतरी वेगळं पिऊन आला म्हणजे 2-3 दिवस याला पुन्हा उपोषण करायला उन्हात बसायला ताकद निर्माण होईल. या गोष्टी प्रसार माध्यमाने दाखवायला पाहिजे. प्रसार माध्यम फक्त त्याचा उडो इथं गर्दी किती? अरे 500 लोक नाही, त्याच्यातले 50 प्रतिनिधी पत्रकार, त्याच्यातले 100 ते 125 पोलीस यंत्रणा आणि पुन्हा संध्याकाळपर्यंत धडकाळ झाले 400-500 लोक. सकाळी तर 200-250 लोक होते, त्याच्यातले 150-200 सगळे पत्रकार आणि पोलीस बांधव होते. मग 200-250 लोक मीडिया दाखवती, जरांगेच्या आंदोलनाला गर्दी, जरांगेच्या आंदोलनाला गर्दी. आणि ओबीसीच्या आंदोलन लाखोचे होता, करोडोचे होता, परंतु मीडिया दाखवत नाही. कारण मीडियाला काय लागतं ते ओबीसीना कळालंच नाही. कारण ते ओबीसीकडे नाही. ओबीसी गावगाड्यातील 12 रोजगार 18 रोजगार गरीब समाज आहे. ओबीसी समाज स्वतःचं खळगी भरण्यासाठी काम करतोय, ऊसतोडीचं काम करतोय. याच राज्यामध्ये माझा वंजारी समाज, बंजारा समाज, राहिला सगळा धनगर समाजाने जर ठरवलं की या राज्यातील या प्रस्थापित भामट्यांचे सर्व साखर कारखाने बंद पडतील. जर आपण ऊसतोडी नाही केली ना, यांच्या कारखान्याला टाळे ठोकावे लागतील. आपल्या जीवावर आपण ऊसतोड्या करायच्या, पैसे यांनी कमवायचे. आपण ऊसतोड्या करायच्या, यांनी एवढं वाढायचे आणि आपल्याच विरोधात षडयंत्र करायचे. याला भुजबळ चालत नाही, याला मुंडे चालत नाही, याला पडळकर चालत नाही, याला संजय राठोड चालत नाही. याला फक्त यांचेच लोक लागतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपलेच लोक लागले पाहिजे. इथे पुढे आपलेच लोक आपण निवडायचे. आपला विचार करा ना. ठीक आहे, त्या गावामध्ये वंजारी समाज जास्त असेल, बाकी दुसरे छोटे समाज असतील, द्या ना मोठा भाऊ वंजारी समाज, मोठ्या भावाला मोठं द्या ना. एखाद्या ठिकाणी माळी समाज असतं, तिथं वंजारी धनगर कमी असतील, तिथं माळ्याला मोठे मन द्या. अरे पण ते आपला आहे ना. मग आपला तो बाबू लोकांचं काकं मानायचं शिकला त्यांच्यासारखं. अरे तो बघा ना, 5वी नापास, निवड बोकडासारखी मरकड बोकड्यासारखी दाढी त्याची गळून गेलं आणि त्याला दादा दादा अरे काय मीडिया खाली शिव्या देते ते. माता भगिनी त्याला कळत नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली वाकडं तिकडं पडतं, जे बोलता ते बोलतं. आणि लोक त्याला दादा दादा दादा, राज्यातून मंत्री त्याच्यापाशी लोटांगण घेतात, दादा म्हणतात, आमदार त्याच्यापाशी येतात, लोटांगण घेतात. आणि समाज म्हणतो आमचं गौरव. इकडून छत्रपती शिवरायाचा फोटो लावतात, इकडून त्या बेवड्याचा लावतात. अरे छत्रपती शिवराय कुठं, ते बेवडं कुठं? आपण काय लागलो? खरं तर ह्या मराठा समाजाला कळलं पाहिजे. त्या राज्यामध्ये मराठा समाजाचे हुशार लोक, विद्वान लोक, ते विद्वान लोक सोडून हे भिकारचं गावला आंतरवादीची याला तुम्ही दादा म्हणाले, याला तुम्ही दैवत म्हणाले. हसून ह्या लोकांनाच कळालं पाहिजे. आपण आपल्याच लोकांना निवडलं पाहिजे. नेता कसा असा पाहिजे. आणि ते काय म्हणतो एवढं, आम्ही देणारे आहोत, देणारे आम्ही घेणारे नाही. मग आता भिकाऱ्याला लाज वाटली पाहिजे ना आरक्षण मागायला. आरक्षण कुठलं मागतो? ओबीसीकडंच पाहिजे. अरे तुला ईडब्ल्यूएस सारखं सुंदर आरक्षण दिलं होतं, एससीबीसी सारखं आरक्षण दिलं होतं. तुमच्या गोरगरीब अगोदर म्हणतो
माझ्या लेकराला आमचे लेकर बाळ आमच्या लेकरा बाळांना गोरगरिबांच्या आमच्या लेकरा बाळांना आरक्षण द्यायला पाहिजे. तुमचे लेकर बाळ मग आमचे काय टोकर आहेत का? ओबीसीचे टोकर तुमचे लेकर हे चालणार नाही. बांधवांनो, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांना विचार केला की गावभरातील ओबीसी 18 जातीतील 12 उमेदवार 18 उमेदवार मागास जातीला कुठेतरी राजकीय प्रवाहात आणलं पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे, नोकरीच्या प्रवाहात आणलं पाहिजे. म्हणून कुठे आपल्याला ओबीसी एससी आणि एसटीच्या अगोदर ओबीसीसाठी 340 कलमामुळे त्या महामानवांमुळे आणि मंडळ आयोगामुळे विश्वनाथ प्रताप सिंग द्विती मंडळ या महान लोकांमुळे आपल्याला कुठेतरी आरक्षण मिळालं. राष्ट्रपतीत आपण कुठेही जाऊ लागलो ह्या लोकांनी आता आपल्याला टार्गेट करणं सुरू केलं. हाताने बोगस नोंदी हडपून स्वतः कधीच मराठा असेल त्याच्या पुढे कुंडी किंवा क्रू किल्ले झाला कुंडी मराठा काय चाललंय. म्हणजे हाताने घाडापोड करायची यंत्रणेवर प्रेशर करायचं आणि ते माजी मुख्यमंत्री जातीवादी एकनाथ शिंदे यांनी सगळं ओबीसीचं वाटोळ केलंय. एकनाथ शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यानं ते मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेसोबत गद्दारी केली आणि ओबीसी सोबत अतिशय मोठी गद्दारी केली. तर राज्यातील ओबीसीने एकनाथ शिंदे म्हटलं की त्याचा निषेध कायम केला पाहिजे. एकनाथ शिंदेचे लोक म्हटलं की त्याला म्हणलं पाहिजे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून आमच्याकडे येऊ नको, कारण एकनाथ शिंदेने जेवढं ओबीसीचं वाटोळ केलं तेवढं कोणी वाटोळ केलं. आज राज्याचा एक छोट्या समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला खपत नाही. म्हणून एकनाथ शिंदे राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यावर मंत्री त्या बेवड्याकडे पाठवण्याचं काम करतो. मग त्या बेवड्याकडे मंत्री आले की बेवडा आंदोलन उभा करतो. आता बघा तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा मंत्री आला, त्याने लगेच तिसऱ्या दिवशी मुंबईला जाण्याची घोषणा केली. लगेच दुसरा मंत्री लातूरमध्ये भेटतो, खोके देण्याचं काम करतो, बंद राहणार. आणि बंद राहणार चर्चेची करायची गरज काय? तुम्ही मीडिया समोर बोला ना. आताचा जो मंत्री आला तो सुद्धा आज जाऊन काय चर्चा करतात, आता सुद्धा विखे पाटील येतात. म्हणजे हे लोकांनी यांचं कुठतरी ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं ठरवलंय आणि आपण शांत बसतो. आपण काय म्हणतो निवडणुका आल्या, विधानसभा आली, लोकसभा आली गेली, आपल्याकडे लगेच आगे इधर जाओ आगे उधर जाओ, बाकी पिछे काहीच नाही. हे आपल्याला बदलावं लागेल. आगे उधर भर करावं लागेल. आपलं कोण पडतं कोण आपल्याला बघावं लागेल. जसं शिंदे राजा मतदारसंघामध्ये लोकांनी परिवर्तन केलं, त्याने ओबीसीचा आमदार केला, तसं आपण प्रत्येक ठिकाणी आता इथं जर राखीव असलं तर ठीक आहे, नाही करणार पण राखीव आपलाच आहे. परंतु विनियोग सभेला या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपलं कोण फरक कोण नाही तर चाललंच आहे. दादा माझ्या घरी आले होते, माझ्या पोत्यावर येऊन बसले होते, माझ्या मुलीच्या लग्नात आले होते, मला त्यांनी खांद्यावर हात टाकला होता. अरे बाबा, त्यांनी खांद्यावर हात टाकले तुझं काही पोट भरणार नाही. तुझ्या मुलीच्या लग्नात जर ते नाही आले तर काय आपलं लग्न थांबणार नाही. तुझ्या घरी पोत्यावर जर नाही, पोत्यावर बसल्याने काय तुझा कुटुंबाचा उदरनिर्वाह फुकट होणार नाही. तुला शेतात कामात कष्टच करावं लागणार. त्या दादाला घरी नाही आलं तरी चालेल, परंतु आपलं कोण पडतो कोण येणाऱ्या काळात ओळखलं पाहिजे. ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. ओबीसी समाजासाठी आपण ओबीसी समाजाचा झेंडा, ओबीसी समाजाचा दांडा आणि ओबीसी समाजाचा लढा आपण आपल्याच खांद्यावर घातला पाहिजे. आपल्यासाठी आता कोणी येणार नाही. छत्रपती शिवराय आपल्या घरात जन्मण्याची तयारी ठेवा. दुसऱ्याच्या घरात जन्म कधीतरी तो क्रांती करीन ह्याची वाट बघत बसू नका. आता नाही झाली जनगणना तर पुन्हा 10 वर्षे जनगणनाचा विचार सुद्धा करता येणार नाही. 10 वर्षांनी कुणाचं सरकार येतंय ते तुम्हाला ठरवतील करायची का नाही करायची. त्यामुळं आता जी जनगणना चालू त्यामध्ये ओबीसीचा आकडा काढला पाहिजे. ओबीसीची जात आहे जनगणना झाली पाहिजे. ओबीसीचा कॉलम त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि सर्व जाती धर्मातील ओबीसी महाराष्ट्रात किती आहे, देशात किती आहे हे आपला आकडा कळाला पाहिजे. आपल्याला हिनवणं थांबलं जाईल, आपल्याला प्रेशर करणं थांबलं जाईल. आपण इतके आहोत मानल्याच्या नंतर त्या लोकांचा आवाज बंद होईल. नाही तर आपल्याला कोणी दादागिरी करायला, कोणी हिनवायला लागले, एकाएकाला टार्गेट करायला, आपले पुतळ्या. अरे काय चाललंय तिकडं त्याच्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये तिथं माळी समाजाच्या चौकाला, महात्मा फुलेच्या चौकाला उद्ध्वस्त करण्याचं काम हे लोक करतात. इकडे खाली भगवान बाबाचा चौक चौका तिकडे खाली करत तिकडे उस्मानाबाद साईडला तिथं अगदी बाबांच्या चौकाच्या शेजारी 3 फुटावर होता. आणि आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर विरोध करणारे माणसं नाही. ज्या छत्रपती शिवरायांची समाधी, छत्रपती शिवरायांच्या वारसांना, छत्रपती शिवरायांच्या वंशजाला सापडावी शोधावी वाटली नाही, त्यांनी कधी शोधण्याचा विचार सुद्धा केला नाही. त्यांनी फक्त शिवरायांची संपत्ती जमा केली आणि ऐशो आरामात राजे महाराजे म्हणत बसले. अरे त्यांची छत्रपती शिवरायांची समाधी एका माळ्याच्या लेकराने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधली, पहिली शिवजयंती साजरी केली.
आणि ते काय करायला लागले, छत्रपती शिवरायांना एका जातीत युक्त गुंतवण्याचं काम करायले. जिथं वादाचं काम आहे तिथं जाणीवपूर्वक जाती ते म्हणून अशा ठिकाणी बसवण्याचं काम. अंजनगावमध्ये तेच. आज सुद्धा आयलनी होळकरांचा चौक आहे. आमच्या अंबड तालुक्यामध्ये आयलनी होळकरांचा चौक आहे. अनेक वर्षांपासूनचा चौक आहे. आम्ही जाताना येताना तिथून बघतो छत्रपती संभाजीनगरला जाताना तो चौक लागतो. काय केलं, फक्त जयंती आली म्हणून तिथे आपल्या समाज बांधवांनी त्या चौकाच्या पाठीला फक्त कलर मारला आणि पुन्हा पुण्यश्लोक आल्याने होळकर नाव टाकलंय. तर लगेच तिथे जातीवाद आले, तिथे लगेच त्या लोकांनी दादागिरी करण्याचं काम सुरू केलं. हे आपण एक एक पडल्यामुळे हे दादागिरी करले. आपण एकत्र या आणि ह्या लोकांना जशा तसं उत्तर देण्याची वेळ आहे. काय चाललंय, धनंजय मुंडे साहेबांना अतिशय गरीबच्या भाषेत खालच्या भाषेत बोलण्याचं काम सुरू आहे. आणि हे किती पातळी नापास अक्कल शून्य माणूस, याला कुठलीच अक्कल नाही. मुष्टी दारू पेणारे बेवडे हे काय, याला मुष्टी सुद्धा दारू कोणी देत नव्हतं. त्याला याच्यावर नेऊन बसवलं, डोक्यावर डोंगरावर नेऊन बसवलं, देव केला. म्हणून का तुम्ही आमच्या दैवतासारख्या लोकांना छगन भुजबळ साहेबाला बोलायचं, इकडे धनंजय मुंडेला बोलायचं, पंकजाताईला बोलायचं, गोपीचंद पुरवठ्याला बोलायचं. इकडं आपलं जे असते ओबीसीचे नेते, कोणी जर ओबीसीची बाजू बोललं की केलाच काय, कोणी ओबीसीची बाजू बोललं की लगेच त्याच्यावर हल्ले. हे चालणार नाही, हे खटून घेतल्या जाणार नाही. हा लढा तीव्र होत जाणार आहे. आणि हा लढा येणाऱ्या काळात उग्र रूप धारण करून हा राज्य सरकारला, केंद्र सरकारला सुद्धा महागात पडेल. माझी राज्य आणि केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे ओबीसीची जात निहाय जनगणना करा आणि ओबीसी मध्ये घुसखोरी थांबवा. ओबीसी मधले बोगस कुंडी नोंदणीबाबत प्रमाणपत्र वाटप करण्याचं कामाला आळा घालण्याचं काम राज्य सरकारने करावं. राज्य सरकारने एकाचा लाड करायचा आणि एकाला लाटा घालायचं काम बंद करावं. ओबीसी आमचा डीएनए म्हणून, ओबीसी आमचा डीएनए म्हणून आम्हाला फसवण्याचं काम केलंय. ओबीसी आमचा डीएनए, तर आज राज्याचे मुख्यमंत्री ओबीसी आमचा डीएनए म्हणावणे मुख्यमंत्री आज कुठे, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असताना मुख्यमंत्री कुठे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती, देवा भाऊ तुम्ही आता बोललं पाहिजे, तुम्ही खरं बोललं पाहिजे. ज्यांनी तुम्हाला मतदान दिलंय त्यांचं अस्तित्व संपत असताना तुम्ही डोळे झाकून चालणार नाही. ओबीसीला न्याय देण्याचं काम तुम्ही करावं. ओबीसीने तुम्हाला न्याय दिला, तुम्हाला राजसत्तेवर नेऊन बसवलं. आज ओबीसीचं वाटोळं थांबवा, ओबीसीचं अस्तित्व थांबवा आणि ओबीसीला न्याय हक्क देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करावं. एवढी मी आज आपल्या माध्यमातून कळतो, ही विनंती करतो. खरं तर खूप बोलता येण्यासारखे खूप बोलणं असतो. एक तास सुद्धा बोलतोय, सुरक्षित सुद्धा एक सभा आहे. आता सरांना बोलायचं, एवढंच बोलतो. येणाऱ्या काळात आपण सर्व एकत्र या. हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि सर्व गावगाड्यातील लोकांना जागा करण्याचं आपण काम करताना ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे. हा आग्रह मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हा. गावगाड्यातल्या लोकांना सुद्धा सांगा आणि हा लढा मोठा करा. आपल्या माणसाला साथ द्या, साध्या आपले माणसं निवडून आणा. एवढीच आपणास कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय ओबीसी, जय संविधान, जय भगवान बाबा, जय मोठीला.